वसईतली ही दृश्य आपण पाहतोय, ज्या ठिकाणी गुरुद्वारामध्ये उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत। प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि वसईतली ही दृश्य, ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे या गुरुद्वारामध्ये दाखल झालेले आहेत। पालघरमधल्या निवडणुकांच्या प्रचार सभेला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल असं म्हणायला हरकत नाहीये, कारण राजेंद्र गावित, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, शिवसेनेचे अनेक बडे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। याच विषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून। उदय, काय अधिक माहिती या संदर्भात? शिवसेना पक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीचा जो प्रचार आहे तो आजपासून सुरू केलेला आहे आणि पहिलाच प्रचार त्यांनी पालघर लोकसभा मतदारसंघापासून सुरू केलेला एकूण 2 दिवसांचा दौरा आहे। आणि आता शिवसेना पक्ष म्हणून उद्धव ठाकरे वसई इथल्या एका गुरुद्वारामध्ये आलेले आहेत। गुरुद्वारामध्ये ते दर्शन घेत आहेत। आपण बघत असाल की ज्या प्रकारे शीख बांधव जे आहे डोक्यावरती एक कपडा बांधून आतमध्ये दर्शनासाठी जातात, तशा प्रकारे एक कपडा बांधून उद्धव ठाकरे डोक्यावरती आतमध्ये दर्शनासाठी आलेले आहेत। एकूणच आपण बघितलं तर वसईमध्ये शीख बांधवांची संख्या जी ती मोठ्या प्रमाणात आहे, मतदार देखील मोठ्या संख्येने आहेत, त्याचबरोबर ख्रिस्ती बांधव देखील मोठ्या संख्येने आहेत। आता गुरुद्वारामध्ये शिवसेना पक्ष म्हणून उद्धव ठाकरे दर्शन घेतात। याच्यानंतर पुढे बाप्टिस्ट चर्च आहे, त्या चर्चमध्ये देखील जाऊन उद्धव ठाकरे दर्शन तिथल्या फादर आणि इतर ख्रिस्ती बांधवांशी चर्चा देखील करणार आहेत। एकूणच यापूर्वी आता बघितलं की 2 सभा झालेल्या आहेत। एकूण चौक सभा घेतात उद्धव ठाकरे आणि छोट्या छोट्या चौक सभा घेऊन ते प्रत्येक मतदार आणि प्रत्येक कॉलनी सोसायटीमध्ये जाऊन ते प्रचार करतात आपल्या उमेदवाराचा। आणि यांच्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता इथले पालघरचे जे महायुतीचे उमेदवार आहेत, राजेंद्र गावित आहेत, पालकमंत्री एकनाथ शिंदे आहेत, असे सर्वच दिग्गज मंडळी आहेत। आणि त्याचबरोबर सगळं भाजपचे देखील मंत्री यांच्या सोबत आहे आणि सगळ्यांना घेऊनच एकत्र हे प्रचार मोहीम जे आहे ते सुरू केलेलं आहे। आणि एकूणच आपण बघितलंय की पालघर लोकसभा मध्ये बहुजन विकास आघाडी विरुद्ध शिवसेना असा थेट सामना इथे रंगताना दिसतोय। उदय, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की आता उद्धव ठाकरे गुरुद्वारामध्ये गेलेले आहेत, त्या ठिकाणी असलेल्या चर्चमध्ये सुद्धा जाणार आहेत। प्रत्येक धार्मिक स्थानांनाच आजच्या या पालघर दौऱ्यात भेट दिली जाईल की काही विकास कामांवर सुद्धा चर्चा होईल? आतापर्यंत 2 सभा झालेल्या, 2 चौक सभा शिवसेना पक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या आहेत। आणि इथे आल्यानंतर त्यांनी या सभेमधून इथे जे प्रस्थापित आहेत त्यांच्या विरुद्ध त्यांनी खूप टीका केली आहे। खास करून बहुजन विकास आघाडीवरती त्यांनी टीकास्त्र केलेले आहे की वसई विरारचे नागरिक हे कोणाचे गुलाम नाही, इथे कोणाची गुंडागर्दी आपण चालू द्यायची नाही, शिवसेना इथं खंबीर असं त्यांनी सांगितलं आहे। त्याचबरोबर आता गुरुद्वारामध्ये आले, गुरुद्वारानंतर ते चर्चमध्ये सुद्धा जाणार आहेत। एकूणच पाहिलं की निवडणुकांचं वर्ष आहे, त्यामुळे सर्वच समाज बांधवांना जे घटक जे आहेत सर्वांना सोबत घेण्याचा जो उपक्रम जो आहे तो शिवसेनेने सुरू केलेला दिसून येत आहे। या आधी देखील उद्धव ठाकरे नांदेड येथे गुरुद्वारामध्ये जाऊन आले होते, त्यानंतर आता इकडे आलेले आहेत। एकूणच शीख बांधवांची पहिल्यापासूनच शिवसेनेला पाठिंबा आहे, मात्र हा जो पाठिंबा आहे त्यानुसारच शीख बांधवांनी शिवसेनेला इथे निमंत्रण दिलं होतं की तुमची सभा ही आमच्या गुरुद्वाराच्या प्रांगणामध्ये घ्यावी। निश्चित उदय, आणि त्यानुसारच या ठिकाणी उद्धव ठाकरे गुरुद्वारामध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच आज पालघर दौरा उद्धव ठाकरेंचा, या दौऱ्यावर नजर तर असणारच आहे। इतरही महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर।